वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वथा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। आज आपण महाराष्ट्र येथील तीर्थक्षेत्र महातीर्थक्षेत्र पंढरपूर नगरीतून बोलत आहोत। मी आचार्य रेखा किशोरी टाक। वास्तुशास्त्रावर बोलू काही ह्या विषयावरती आज आपण जाणून घेणार आहोत। वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुशास्त्राचा जीवनामध्ये उपयोग काय आहे, वास्तुशास्त्र बघावं का, वास्तुशास्त्र करावं का, असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येत आहेत। मंडळी, मी पंढरपूर येथून श्री राजराजेश्वरी हस्तरेखा वास्तु ज्योतिष मार्गदर्शन केंद्राची संस्थापिका वास्तु सल्लागार रेखा किशोरी टाक आज आपल्या भेटीशी आलेली आहे। आणि आज मी आपणास ज्योतिषच्या विविध शाखा आहेत, अनेक शाखा आहेत। ज्योतिषशास्त्र म्हटलं की तेथे कुंडलीचा अभ्यास आला, त्या ठिकाणी हस्तरेषा आली, त्या ठिकाणी रमल आहे, टॅरो आहे, अनेक पद्धतीनं ज्योतिष बघितले जातं। त्याच पद्धतीनं वास्तुशास्त्र हे एक आपलं वेगळीच खूपच सुंदर त्यातली एक शाखा आहे आणि त्याचा मानवी जीवनाला खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो। वास्तुशास्त्र का बघावं, कशासाठी बघावं, हे बघा, ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये काही चांगलं वाईट घडत असतं त्यावेळेला आपण काय करतो की आमची जन्मकुंडली घेऊन एखाद्या ज्योतिषाकडे जातो, त्याचं ग्रहमान बघतो आणि त्यानुसार आम्ही उपाययोजना करतो, मुहूर्त काढतो। नक्की आहे, चांगलं आहे, हे व्यक्तिशः करण्यासाठी आहे। परंतु जर एखाद्या व्यक्तीची जन्मकुंडलीच नसेल तर मग काय करायचं? मग भगवंताने बनवलेली जी कुंडली आहे ती म्हणजे काय आहे? आमचे हात, हस्तरेषा। आपण हस्तरेषेमधनं आपण आपलं भविष्य बघतो। भविष्य खरं तर नसतंच, आम्ही आजपर्यंत केलेलं जे कार्य असतं म्हणजे आमचा आजचा जो प्रेझेंट असतो तोच आमचा फ्युचर असतो। म्हणजे आजचं जे आमचं कर्म आहे तेच भविष्यामध्ये आमच्या पुढे फलित रूपाने येत असतं। तर आम्ही काय कर्म केलं होतं भूतकाळामध्ये ज्याच्यामुळे आज आम्हाला ह्या अडचणी येत आहेत, आता आम्ही इथं काय केलं पाहिजे आत्ताच्या काळामध्ये आणि मग आमचं भविष्य कसं सुधारेल यासाठी आम्ही ह्या ज्योतिषशास्त्राचा उपयोग घेतो। पण हे पण काय झालं की फक्त त्या व्यक्तीपुरतं झालं। मग एक कुटुंब ज्या घरात राहतं, ज्या घरामध्ये राहतं, त्या चार भिंतींनं बनलेलं जे घर असतं तेथील जी ऊर्जा असते ती त्या कुटुंबात राहणाऱ्या सर्व व्यक्तींवरती प्रभाव टाकत असते। म्हणजेच काय झालं की एखाद्याची कुंडली असो नसो, एखाद्याच्या हातातनं आपल्याला किती कळतंय किती नाही, किती बदल करता येतात, परंतु जर आपण वास्तू व्हिजिट केली, वास्तू जर आपली बघून घेतली, वास्तूचं जर आपण परीक्षण केलं तर आपल्याला आपल्या जीवनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं सापडतात। आपल्याला त्याच्यावरती निदान करता येतं। आपल्याला आपल्या वास्तूमध्ये बदल करून, छोटे छोटे बदल करून, बिना तोडफोडचे बदल करून, अगदी बऱ्याच वेळेला असं असतं की बिना पैशाचं फक्त वास्तूमध्ये ठेवलेल्या साहित्याची रचना बदलून सुद्धा आमच्या जीवनामध्ये खूप मोठा परिवर्तन होतो। आता मंडळी, आपण बघतो, सर्वप्रथम मी माझ्याविषयी थोडंसं बोलू इच्छिते। मी आचार्य रेखा किशोरी टाक। 2007 पासून मी ह्या अभ्यासात आहे। जिओपॅथिक ट्रेस, जमिनीखालची ऊर्जा, जमिनीखालनं येणाऱ्या ऊर्जेचा आमच्यावरती खूप मोठा प्रभाव होतो। त्याच्यापासून त्याचा जर प्रभाव आमच्यावरती विपरीत झाला तर आम्हाला आजारपण सुद्धा होऊ शकतात आणि त्याचा परिणाम जर आमच्यात चांगल्या पद्धतीने झाला तर आमचा उत्कर्षही होतो। तर जिओपॅथिक ट्रेस
ह्या विशेष शाखेवरती मी कार्य करते. वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुशास्त्राचा मानवी जीवनाला उपयोग काय आहे, वास्तुशास्त्राचं वैज्ञानिक महत्त्व काय आहे, वास्तुशास्त्राची आज किती गरज आहे, या सगळ्या गोष्टींवरती आपण आज विचार करणार आहोत. वास्तू म्हणजे काय? सगळ्यात पहिले तर म्हटलं तर वास्तुशास्त्रामध्ये वास्तू म्हणजे काय हे आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना काय वाटतं, आम्ही ज्या घरात राहतो ते घर म्हणजे वास्तू. ठीक आहे, आपण मानूया. परंतु जर शास्त्रोक्त पद्धतीने जर सांगायचं म्हटलं तर वास्तू म्हणजे आपण ज्या घरात राहतो तो घर आहे अशी जी शंका आहे ती थोडीशी बाजूला करावी. हा जो गैरसमज आहे तो थोडासा बाजूला ठेवूया आणि वास्तू म्हणजे घर नाही तर ज्या जागेवर घर बांधले जातो, आपला जो काही प्लॉट असतो 1.5 गुंठे 2 गुंठे 3 गुंठे जो काही प्लॉट असतो त्याला जी एक कंपाऊंड वॉल बांधली जाते, एक चारी बाजूने त्याला भिंती बांधली जातात, त्या संपूर्ण जागेला तुम्ही एखादं घर बांधण्यासाठी जी जागा निश्चित करता त्याच्या बाजूला तुम्ही भिंत बांधतात त्या जागेला वास्तू असे म्हणतात. नंतर मग वॉल बांधून झाल्यानंतर तेथील आपण काही एक प्रमाणशीर अंतरावरती जे घर बांधतो त्या घराला भवन असे म्हणतात. म्हणजेच काय की कंपाऊंड वॉल घातलेल्या अशा त्या प्रांगणाला त्या जागेला वास्तू म्हणावे आणि त्याच्या आतमध्ये बांधलेल्या बांधकामाला इमारतीला भवन असे म्हणतात. वास्तुशास्त्रात बांधकामापेक्षा या भूमीला खूप महत्त्व आहे. आपण जागा जी काही बघतो, आपण घर बांधण्यासाठी भवन बांधण्यासाठी ज्या भूमीचं चयन करतो त्या भूमीची ऊर्जा कशी आहे, त्या भूमीचा प्रत कसा आहे, पोत कसा आहे, त्या भूमीचा रंग कसा आहे, त्या भूमीचा वास कसा आहे, त्या भूमीमध्ये सकारात्मक नकारात्मक अनेक प्रकारच्या ज्या ऊर्जा असतात त्या कशा आहेत हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यासाठी आम्हाला आमच्या जीवनात वास्तुशास्त्राची नितांत गरज आहे. एखाद्या चांगल्या स्थपती, एखाद्या चांगल्या अभ्यासकाला जर तुम्ही तुमच्या जागेवरती बोलवलं आणि त्याच्याकडनं जर हे परीक्षण करून घेतलं तर तुम्हाला ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी सहज होतात. आता वास्तुशास्त्रात जसं मी म्हटलं की बांधकामापेक्षा त्या भूमीला महत्त्व आहे, हे कशावरून बोलत आहे तर हे आमच्या अनेक शास्त्रांमध्ये दिलेलं आहे. याचा उल्लेख आपले जे 18 पुराण आहे. तुम्ही म्हणाल मंडळी की कधीपासून हे वास्तुशास्त्र सुरू झालेलं, ह्याचा शास्त्रामध्ये काय उल्लेख आहे, तर आपण जर 18 पुराणांमधलं जर अग्निपुराण बघितलं तर अग्निपुराणामध्ये तुम्हाला वास्तुशास्त्र काय आहे, त्याचा उपयोग जीवनात कसा करावा, कसा आहे, पद न्यास ह्या सगळ्यांविषयी विस्तृत माहिती दिलेली आहे. अग्निपुराण हे पुराण असं आहे की ज्याच्यामध्ये आयुर्वेद शास्त्राचं, औषधी शास्त्राचं, अनेक शास्त्राचं, मंदिर देवालये कशी असावीत, देवदेवतांच्या मूर्त्या कशा असाव्यात, घरच्या मूर्त्या कशा असाव्यात, देवालयातल्या मूर्त्या कशा असाव्यात, ह्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये उल्लेख दिलेला आहे. तदनंतर जर मग आपण म्हटलो तो मैमतांचा जो मयासूर जो आहे, मंदोदरीचा पिता रावणाचा सासरा, हा जो मयासूर आहे त्यानं लिखित जे मैमत ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचं विस्तृत दिलेलं आहे. आता आपण जाणून घेऊया वास्तुशास्त्राची व्यापकता काय आहे. खरं तर तुम्हाला सांगते, वास्तू ही संकल्पना जी आहे ही केवळ भवन निर्माणपुरती नाही आहे. तुम्ही बघा, आमची पूर्वीची काही देवस्थाने बघा, जसं बालाजीचं मंदिर बघा तुम्ही, त्या ठिकाणी किती गर्दी असते हो. त्या ठिकाणीच एवढी गर्दी कशी असते आणि येणारा भाविक त्या ठिकाणी हुंडीमध्ये सहज पोटातली अंगठी काढतो आणि अर्पण करतो, जय गोविंदा जय गोपाला करत तो पुढे जातो.
ज्या भाविकाकडे सुवर्ण नसतं, बालाजीने ज्या वेळेला लग्नासाठी कुबेराकडनं कर्ज घेतलं होतं त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की माझे भक्त या कर्जाचं फेड करतील, त्यामुळे त्या ठिकाणी भक्तांच्या माध्यमातून सोनं आहे, चांदी आहे, माणिक मोती आहे, रुपये आहे, ज्या ज्या काळातली जी चलनं आहेत अशा मुद्रा त्या ठिकाणी दान केल्या गेलेल्या आहे. आणि त्या ठिकाणी एक आपण महत्त्वाची गोष्ट बघतो, इतर कुठल्या देवस्थानात बघायला मिळत नाही. एक तर लहानपणी बाळाचं जाऊळ काढले जातं, परंतु बालाजीने सांगितलं आहे ज्या भक्ताकडे काही देण्यासारखं नसेल, आम्हाला आमच्या शरीरावरची जी केश आहे ही सुवर्णापेक्षाही प्रिय आहे आणि म्हणून त्या ठिकाणी भक्त केशाचं सुद्धा दान करतात. त्या ठिकाणी केशाचं विसर्जन केले जातं, ते हुंडीमध्ये आहे, तर दान म्हणून त्या ठिकाणी टाकले जातं. असं सांगायचं तात्पर्य काय आहे, वास्तू ही संकल्पना केवळ भवन निर्माणपुरती नाही आहे, तर पूर्वीच्या काळापासून एखादं जर नवीन नगर, म्हणजे तसं जर बघितलं तर एखाद्या देशाची वास्तू, एखाद्या राज्याची वास्तू, एखादं नवीन नगर वसवायचं आहे त्या नगरची वास्तू, म्हणजेच एखाद्या गावाची वास्तू, एखाद्या खेड्याची वास्तू, नंतर एखाद्या कॉलनीची वास्तू, नंतर एखाद्या कॉम्प्लेक्सची वास्तू, ह्या सगळ्या वास्तूंची निर्मिती करताना वास्तुशास्त्राचा उपयोग केला जातो. अगदी छोट्या घरापासून व्यापक मोठ्या शहरापर्यंत आपण वास्तुशास्त्राचा उपयोग आपण ह्या ठिकाणी करतो. तो कसा केला जातो आपण हे पुढील आपल्या काही एपिसोड्समध्ये आपण ह्याच्याविषयी विस्तृतपणे आपण जाणून घेऊया. तर ही सगळी रचना करत असताना त्या गावाच्या नद्या, तेथील डोंगर, तेथील उंचवटा, तेथील चढ, तेथील उतार, ह्या सगळ्या गोष्टी, कोणत्या दिशेला काय असावं, त्या गावामध्ये दवाखाना कुठे असावा, त्या गावात शाळा कुठे असावी, त्या गावात देवालय कुठे असावं, त्या गावाची किंबहुना स्मशानभूमी कुठे असावी. माणूस जन्माला येतोय, घरात दाई बाळंतपण करत आहे, दवाखान्यात डिलेव्हरी होत आहे, त्याचं शाळेमध्ये शिक्षण होत आहे, त्याचं बाजारपेठेमध्ये त्याचं मला अर्थार्जन होत आहे, मंगल कार्यालय कुठे असावं, त्याचं विवाह कुठे होत आहे, त्याचं राहण्याची जी इमारत आहे तो कॉम्प्लेक्समध्ये राहत असेल, चाळीत राहत असेल, घरात राहत असेल, कुठेही राहत असेल, परंतु नंतर शेवटचा जो क्षण आहे आमचा मृत्यूकाळ, मग ते स्मशान कुठे असावं, ह्याचं सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे रचना त्या ठिकाणी करण्यात येते. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी वास्तुशास्त्राचा उपयोग होतो. तर मंडळी विचार करा, एखादा नगर निर्माण करताना जर वास्तुशास्त्राचा एवढा उपयोग होत असेल तर मग आमच्या घरामध्ये आम्हाला जी पाहिजे असलेली सुखसोयी आहे ह्याच्यासाठी सुद्धा जर आपण वास्तुशास्त्राचा जर उपयोग केला तर किती चांगलं होणार आहे. एखादं घर बांधत असताना ह्या शास्त्राचा उपयोग करायचा म्हणजे कसं करायचं, तर त्या घराचं जे सौंदर्य आहे ते घर बाहेरनं कसं दिसतं, त्या घराची आंतरिक रचना कशी असावी, किचन कुठे असावं म्हणजे स्वयंपाकघर कुठे असावं, बैठक कुठं असावी, देवघर कुठं असावं, शयन म्हणजे आपण झोपण्याची जी खोली आहे, मग झोपण्याच्या खोलीमध्ये मुलांची खोली कुठे असावी, मुलांच्या अभ्यासाची खोली कुठं असावी, घरात असणाऱ्या वृद्धांची खोली कुठे असावी, पती पत्नीला एकांतवास व्यवस्थित मिळावा त्याच्यासाठी त्यांची खोली कुठे असावी, ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केला जातो. कारण की माणूस सकाळी जेव्हा उठून फ्रेश होऊन कामाला जातो आणि तो जेव्हा दमून घरी येतो तर त्याच्या मनाला सुख सौभाग्य लाभलं पाहिजे, मनाला शांती लाभली पाहिजे. पती पत्नीला सहवासासाठी एकमेकाबरोबर सहज होण्यासाठी जो एकांतवास असला पाहिजे तो कोणत्या खोलीमध्ये कोणत्या दिशेमध्ये त्यांची बेडरूम घेतली तर त्यांना ते सुख मिळेल ह्याचा सगळा विचार आपण वास्तुशास्त्रामधनं करतो. वास्तुशास्त्रामध्ये दिशेला खूप महत्त्व आहे. असं म्हणतात, दिशा बदलली तर दशा बदलते. जर तुमची दशा खराब असेल, जर तुमच्या आयुष्यात अडीअडचणी येत असतील तर असं म्हणतात, अहो एकदा दिशा तर बदलून बघावं. तर दिशेला खूप महत्त्व आहे.
मग दिशा कशा ठरवायच्या? दिशा ह्या नैसर्गिक आहेत. नैसर्गिक आमच्या 10 दिशा आहेत. तुम्ही म्हणाल 10 दिशा कशा? तर आमच्या 4 दिशा ज्या आहेत त्या मुख्य दिशा आहेत. उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. ज्या बाजूला आपण जिकडे बघतो सूर्य उगवतो, ज्या बाजूला सूर्य उगवतो आपण सूर्याकडे बघतो ती दिशा पूर्व दिशा. त्याच्या विरुद्धची दिशा जी असते ती पश्चिम दिशा. त्याच्या डाव्या हाताची आमची जी दिशा असते ती दक्षिण दिशा आणि आमच्या उजव्या हाताला जी असते ती उत्तर दिशा. आता ह्या 4 दिशा तर मुख्य झाल्या. तदनंतर येतात उपदिशा. उपदिशा म्हणजे काय की पूर्व आणि दक्षिण ह्याच्या दोघांचा मधला जो भाग आहे तो आग्नेय दिशा. दक्षिण आणि पश्चिम ह्या दोघांच्या मध्ये जी दिशा येते ती नैऋत्य दिशा. पश्चिम आणि उत्तर ह्या दोघांच्या मध्ये जो कोपरा येतो ती येते वायव्य दिशा. आणि उत्तर आणि पूर्व यांच्या मध्ये जो कोपरा येतो ती दिशा येते ईशान्य दिशा. नंतर मग काय आहे ऊर्ध्वगामी. ऊर्ध्वगामी म्हणजे आकाश तत्व, अधोगामी म्हणजे पाताल. अशा ह्या आकाश, पाताल, पाताल म्हणजेच काय आमच्या वास्तूचं ब्रह्मस्थान, नाभिस्थान. तर अशा ह्या 10 दिशांनी आमची वास्तू व्यापलेली असते. आता ह्या दिशांचं जे काही महत्त्व आहे ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. हा एपिसोड आपल्याला कसा वाटला नक्की प्रतिक्रिया द्या. आमचा हा व्हिडिओ आपण वारंवार बघा. आपल्या आप्त इष्टांना सेंड करा, मित्रमंडळींना सेंड करा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच त्याला शेअर करा. आणि जास्तीत जास्त ह्या शास्त्राविषयी जाणून घेण्यासाठी आपण भेटूया आमच्या पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.